चला तर मंडळी, बाहेरच्या महागड्या मिठाया खाणं विसरून जाल असा मस्त पारंपरिक पदार्थाशी मिळता जुळता पदार्थ बनवतोय। गूळ बारीक चिरून घेतलाय, 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलंय, गाईचं दूध गरम करून संपूर्ण गार झालं आहे। 1 वाटी गाईचं दूध घ्यायचं, गरम दूध घ्यायचं नाही, सारख्या वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून वेलची पूड घालून छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि गूळ सुद्धा संपूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करायचा। गूळ विरघळतोय तोपर्यंत कढईमध्ये 2 ग्लास पाणी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलंय। तुम्ही हवं तर पिवळसर रंगाचा गूळ घेऊ शकतात। त्यानंतर केक टिनला पाव चमचा तूप लावायचं, याऐवजी ताट किंवा कुकरचा डबा सुद्धा घेऊ शकतात। आपण बिना चिकाच्या दुधाचं खरवस करतोय, तर हे छान गाळून घ्यायचं, वरतून सुकं खोबरं घालायचं, मध्यम आचेवरती एक 20-22 मिनिटं हे खरवस छान वाफवून घ्यायचं। मंद ते मध्यम गॅस ठेवायचा। छान असं 22 मिनिटात खरवस शिजलंय। 10 मिनिटं गार करून पाऊण तास फ्रीजमध्ये सेट करायचं। हव्या त्या आकाराच्या वड्या कट करायच्या आणि मस्त खरवस एन्जॉय करायचं।